महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. तुमच्या आयुष्याच्या आकाशातून स्ट्रेसचा पतंग कापायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस. गेल्या आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे वाळवी या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जंगी स्वागत आहे. मंडळी, संगीत संध्या म्हणजे काय? काय असते संगीत संध्या? हेच जाणून घेण्यासाठी आता मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. त्या विंगेत बघ, त्या विंगेत बघ, त्या विंगेत बघ. मनोमिलन. मनोमिलन. तूच आहेस. मीच आहे ना? का घाबरतोयस माफ तू? कर, माफ कर. ऐक ना मनोमिलन, हे खूप ऑड वाटतंय रे मला. थोडा वेळ काढू का मिशी? नाही नाही, आपण मुद्दामून लावलीये की नाही दाढी मिशी. तो नतद्रष्ट गोचिड लोचन मजनू, त्याला कळायला नको. त्याला कळलं तर तो इथे येईल, वाट लावेल सगळी. अगं पहिला दिवस आहे की नाही आज 2023चा. आज जर आपला 500वा प्रयोग पूर्ण झाला ना, अशी रांग लागेल प्रयोगांची. हो ना, हो ना, हो ना. नको करूस हे, मिशी लावलीयस तू. अगं बाई, हो ना, हो ना. फालतू व्हेरिएशन नको आहेत. नको करूस. तो ऐकेल, तो ओळखेल आणि येईल इथे. घाबर त्याला. नाही ना, नाही ना, नको ना करूस बाई, नको. काहीही बोलू नकोस तू, काही बोलू नकोस. आयोजकांनी मला जेव्हा सांगितलं ना इकडचा स्थानिक असणार आहे म्हणून निवेदक, तेव्हाच मी ठरवलं वेषांतर करून यायचं. आज चांगला चेहरा घेऊन जायचंच नाही. कोणाला कोणाला नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आपण मी या कार्यक्रमाचा निवेदक हो. स्वप्नील कंठशोषे. 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 वा 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 वा. गुरुजी, 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 गुरुजी. नमस्कार. या कोण आहेत? या माझ्या शिष्य आहेत. ही तान टिंग. पुरे. तानपुरे. माझं निवेदन सुरू असताना त्या मागे तानपुरा लावतात. टिंग टिंग. निवेदन सुरू असताना चांगलंय असू दे, पण हे आज आपल्या कार्यक्रमाचे निवेदक आहे. हो हो. काय करतोय? हे ए, 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 त्यातला नाही मी. हे सांग, त्यातला नाही मी. कंठशोषे. कंठशोषे. नाही नाही, हे कुठलेच नाहीयेत. हो, इतकी वर्ष ओळखतो आम्ही, आमच्या बरोबर कधीच नाही. तसं हे नव्हतं. मला वाटलं खरी दाढी आहे, खरी दाढी आहे, खरी मिशी आहे. मला वाटलं मास्कच्या मागे तो गोचिड नाकतोडा आहे की काय. कोण नाकतोडा, कोण गोचिड? आहो, आम्हाला फक्त वाळवी माहिती आहे. प्रमोशन. गुरुजी. अरे अरे असं ते. नाही नाही नाही, पण आज हे आलेत म्हणजे आपला 500वा भाग होणार म्हणजे होणार. होणार होणार होणार. मिशीवाले तात्या होणार. अय्या, नाही नाही, तात्या, नाही. अरे हे काढायचं. अरे बाप, अरे बाप रे. तुम्ही गेटअप केला होता थोडस. तुम्ही साडी कधी बदललीत? अय्या, नाही, साडीच? नाही, तुम्ही कुर्ता घालून आला तर मी ओळखलंच नाही तुम्हाला. मला वाटलं
इथे बदल नाही हो, मी साडीच नेसून आली मी ओळखलंच नाही तो. हरकत नाही, रागिणीची हरकत नाही. कमाल. वा 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 आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुरंत हो, हो, तुरंत लगेच. या ना, या. सुरुवात करूया तानपुरा लावा. या ना या हो 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 हे सर नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सर्वांचं या नवीन वर्षात मनपूर्वक स्वागत. हो ना हो ना हो ना मी या कार्यक्रमाचा निवेदक स्वप्नील कंठशोषे. आज या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत गायक म्हणून सुप्रसिद्ध गायक मनोमिलन स्वरछेडे आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत सौभाग्यवती आविट रागिणीजी. मनो मनो आज कितीतरी महिन्यांनी आपलं नाव यांनी बरोबर उच्चारलंय. कान तृप्त झाले तुमचे. हो ना हो ना हो ना हो ना मनो अरे काय तुम्ही लाजवताय. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, माझ्या गुरुजींची तशी शिकवणच आहे. मला गुरुजींनी काय सांगितलं, बाळा कार्यक्रम सुरू करताना 2 गोष्टी महत्वाच्या. एक सूत्रसंचालन आणि दुसरं बोलताना गायकाचं गायिकेचं संपूर्ण समूह आहे त्यांचं नाव स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारणं. वा गुरुजींची शिकवणच तशी आहे. सगळं गुरुजींमुळे आहे. धन्य ते गुरुजी धन्य ते शिष्य हो ना हो ना हो ना कंतसोसे स्वप्नील कंतसोसे गुरुजी 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 आले गुरुजी आले माझे गुरुजी आले गुरुजी 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 आपण स्वप्नील कंतसोसे आपण गुरुजी आपण आला. माझा देव आला. माझा देव आला. गुरुजी मला कळलं की तू कुठेतरी सूत्रसंचालन करतोय. म्हटलं जाऊन त्याचा आस्वाद घेऊया, जाऊन त्याचा रस घेऊया म्हणून मी इकडे आलो बाळा. गुरुजी आले. नमस्कार. भेट झाली शेवटी आपली. योग असतात ते आपल्या हातात काहीच नसतं. मनो हे तुमचे गुरु आहेत. मनो आत्ताच्या आत्ता अॅनाकोंडा येऊन पृथ्वी गिळत का नाही मला कळत नाही. हे नुसते गुरु नाही आहेत. हे माझे इतके गुरु आहेत, इतके गुरु आहेत की यांचं नाव घेऊन घेऊन कानाची पाळी विरली माझी. अरे अरे नाही नाही रे कंठसोसे असं करशील का तू? नाही नाही नाही. मी तुम्हाला सांगतो, यांची असीम कृपा आहे माझ्यावर. माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं या माणसाने. मला दुर्दैवाने एक सॉफ्टवेअर कंपनीने महिन्यात 3 लाख रुपयाची नोकरी दिली. माझं लग्न ठरलं. कंपनी म्हणली 3 महिन्यात अमेरिकेला पाठवणार कायमचा. मी सगळं गुरुजींच्या कानावर घातलं. गुरुजी म्हणले नाही, नोकरी सोड, लग्न मोड, अमेरिका दौरा कॅन्सल, पूर्ण वेळ निवेदनाला अर्पण कर. आज माझ्याकडे नोकरी नाही, छोकरी नाही. 3 लाख रुपयाची नोकरी होती. आज मी 600-700 रुपये महिना कमवतो. पण आनंद कोट्यावधी रुपयाचा अरे नाही अरे सेटल झालेल्या मुलाला भिकेल लावला यांनी. सांग त्याला नाही कळत त्याच्या माणसाला. तू शांत हो. कंठशोषे हे बघ कंठसोसे. सॉरी उभा राहिला. कंठसोसे मी काहीही केलेलं नाहीये कंठसोसे. नाही नाही तुम्ही केलं. अरे तुझ्या या माणसाला तुमचं पूर्ण नावही नीट घेता येत नाहीये. त्याला तुम्ही गुरु का मानताय मला कळत नाही. एवढा गुरु नाही. अहो नुसते गुरुजी नाही आहेत माझं. हे बघा मी घंटा बांधला. हे बघा का बांधून मेको का माता रे बाप को जाके बोलू दे रे तर काय. काय रे रोज कार्यक्रम इथे मागे मारला. अरे त्याचा पाय लागलाय.
त्यांनी गंडा नाही बांधलाय, गंडावलाय तुला, लक्षात घे. काळजी करू नकोस. तू तुझा कार्यक्रम सुरू कर, मी तिकडे बसतो आणि त्याचा आस्वाद घेतो. मग नाही आपण नाही बोलू. नाही 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 अहो तुम्ही असताना मी कार्यक्रम करणार म्हणजे? नाही मला मला पाप लागेल. नाही अरे बापरे. नाही तुम्ही निवेदन करा. अरे नाही, मी तुला- समोर बसतो आणि मी हे हिरे टिपतो. खरंच नाही नाही हे तुझा क्षण कार्यक्रम- मला हे क्षण मला वेचू द्या अरे गुरुदेव. खराच कार्यक्रम आहे, खरंच सांगतो मी. करणारे करा ना करा ना करा ना करतो करतो करतो. करा. तुझी इच्छा आहे ना, माझ्या शिष्याची इच्छा आहे, मी करणार म्हणजे करणार. तुम्ही 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 मी तुम्हाला सांगू शकत नाही हा कार्यक्रम किती बहारदार होणार आहे. साक्षात गुरुजी तुमचं आता ये, आता मजा ये ये आता मजा ये, आता खरी मजा ये. आता हा आला. हो म्हणू मला हाच आला. परत परत सतत सतत हाच येतोय माणूस माझ्या आयुष्यात. तू काय करतोस शांत हो प्रेम. वर्षाच्या पहिल्या दिवशी पण हाच आला, हाच आला, हाच आला, हाच आला रे, हाच आला. पहिल्या दिवशी आला. का आला? मला नाही कळत आहे. येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. नको रे. का आला रे? शांत हो मनू, शांत हो तू. नाही आला. मनू पाणी पी, पाणी पी, तू शांत हो, शांत हो. मला कळत नाही का असं करतो. का देवा रे देव, ऐकतोयस ना रे, का तू माझं आयुष्य असं नेहमी भंकस भंकस मध्ये का घेतोस? घे ना सिरियसली, जरा तरी सिरियसली घे. मला नाही राहायचं, मला 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 नको. मला मी निघतो, मनू मी निघतो, मला नको. मनू, मनू, थांब ना. कुठून थांब, जायचंय? मनू, मला थांब मला ना. नाही काय करतोय थांबायचं का ह्याच्याकडे? माझी काय मदत हवी आहे थांबा, का? नका बोलू नका, थांबा जरा. काय करतोयस तू मनू? मिलन शांत. आई आपण असं नाही जाऊ शकत मनू. मिलन का नाही जाऊ शकत आपण? आपण नेहमीप्रमाणे आगाऊपणे ऍडव्हान्स पैसे घेतलेले सगळे खर्च केलेत की नाही? आपल्याला ना एकदा तरी असं तोंडावर पैसे फेकताले पाहिजे. नाही करत कार्यक्रम. पण नाही करत आपण. काय करणार? तू शांत बस, शांत बस. हवं तर पाणी पी, मी बोलते त्यांच्याशी. ई ग बाई. नमस्कार. काय योग असतात बघा. वाटलं पण नव्हतं की तुम्ही भेटाल म्हणून मला. लोचनजी ऐका, आज युगुल गीतांचा कार्यक्रम आहे. हो 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 युगुल म्हणजे माहितीये ना? हो दोघांचा नाही, नाही, कार्यक्रम, नाही, दोघांची काहीच गाणी. हो हो काहीच टेन्शन नाही. मी करतो, व्यवस्थित करतो. आज अगदी आहे माझे शिष्य बसलेले आहेत, आज नीट करणार कार्यक्रम मी. अमीरजी नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मी तुमचा सर्वांचाच लाडका मजनू आणि मी लोचना. मी तुमची लोचना. अनेक वर्षांनी मी हे सूत्रसंचालन करायला आलेलो आहे. हो मला माहिती आहे, अनेक वर्षांनी तू आलेली आहेस लोचना. खरं तर आपली ओळख कॉलेजची. हो ना, कॉलेजमध्ये असताना अहो काय कॉलेजमध्ये असताना आपण आर्ट सर्कल म्हणू नको, आर्ट सर्कल म्हणू नको, नाट्य मंडळ म्हणू नको. अहो, काय करताय? आपण तुम्हाला माहित आहे का, नाट्य मंडळात आम्ही एकत्र काम केलं होतं, मी आणि लोचनानी. आज एकत्र सूत्रसंचालन करतोय मजनू आणि लोचना. काय आहे हे? काय आहे? काय चाललंय हे? काय हा का फालतू पण- करताय? हे दोघांचा कार्यक्रम असतो तुम्ही म्हणालात ना, म्हणून मग ह्याच्यात सुद्धा मी 2 जण घेतलेली आहेत, हे आणि मी, मजनू आणि लोचना असं घेतलेलं आहे. नॉर्मल निवेदनाला काय कमी माती खातोस का, की एक्स्ट्रा कॅरेक्टर ऍड केलंयस यात? नको ना बाबा, तसं- कर ना नॉर्मल काहीतरी. तर असं हा सॉरी. ठरव ठरव काय इथे एका खाली येते ठरव, आणि मग आवाज काढ तोंडात. तर मजनू, मला असं म्हणायचं आहे, मी जवळजवळ 22 वर्षानंतर मी हा कार्यक्रम करते आहे. आणि हा कार्यक्रम करताना एवढे मोठे कलाकार बाजूला आहेत, मी तर बाई पायाच पडते. मनू मिलन शांत, मनू मिलन. चल तिकडे. पाचशेवा प्रयोग आहे. पाचशेवा. शांत. मी शांतच आहे. अय्या हे चिडले. नाही चिडू देत, तसं काही इस्तू नाही येते, नंतर खूप शांत होतात. अतिशय मोठा कलावंत आहेत, असं चिडू नका.
अरे बापरे! हे just एक- पप्प्या कसला जो इथे नाही मी नाही घेते यांनी दिलंय. कुदवे ना अनेक वर्षांनी हा आलेले आहेत म्हणून ते झालेलं आहे. त्या लोचनाला बाहेर काढेन, तिला कुदेन, तुला पण बाहेर काढेन, तुलाही कुदवेन. ठेव तिकडे ते, ठेवून देते. काही करायचं नाही लोचना वगैरे. ठीक आहे, हरकत नाही. आपण आता सुरू करूया Yes. कार्यक्रमाला. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका लोचन मजनू उर्फ सत्यजित सफुद्दार. रसिको, मी अनेक वर्ष सूत्रसंचालनाच्या नावाखाली सूत्रसंचालन करतोय मी. रसिको, अनेक वर्ष. रसिको, तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, या मनुष्य दिसायला एवढा राजे बिंडा, एवढा देखणा रसिको, पण ह्याचं काय त्याचं? हा असं का बोलतो रसिको? त्याच्या मागे एक कारण आहे रसिको. हा. फार वर्षांपूर्वी मला अशी दाढी करायची सवय होती रसिको. मी पुन्हा एकदा दाखवतो रसिको. अशी दाढी करायची सवय होती रसिको. एकदा फक्त अंदाज चुकला, मी इथूनच्या ऐवजी इथून सुरू केलं. जी कापली गेली रसिको हो, त्यापासून मी हे असं बोलायला लागलेलो आहे रसिको. गपना बाबा, नाहीये रे कोणाला इंटरेस्ट. पुढे मुद्द्यावर ये, चल. रसिको, आज फार महत्वाचा आणि मोठा दिवस रसिको. आपल्या बाजूला बसलेले आहेत सोडा लेमन गोटी सोडे. गप्रे. मनोमिलन स्वरछेडे असं नाव आहे. सोडा लावून गोटी, गोटी सोडा आहे मी. हा? गोटी सोड्यासारखा उघडीन ना असा ठप. इसका तो पंच किधर गया? नाही, just एक- याला- नाही, याला नाही, खरंच नाही. मारला पाहिजे तुला. आणि मी just गाणं म्हणून म्हणालो मी. गाणं गायचं आमचं काम हो, हा, आहे. निवेदन अगदी, कर तू. अगदी, अगदी. बस ना खाली बस ना. गाणं गातोय जस्ट म्हणे. मी जस्ट फ्लो मध्ये ए, चल म्हणालो. चल चल चल, एक्सप्लेन नको करू परत. शांत बस. रसिको होतं आपल्या शेजारी शिट्टीच्या अंतरावर बसलेले आहेत. आपल्या बाजूला सिटीच्या अंतरावर बसलेले आहेत लो लेवल मिनिमम मनोमिलन. रसिको बसलेले आहेत मिलन बसलेले आहेत रसिको. चल रे पुढे. यांच्याबद्दल मी काय सांगणार रसिको? फार मोठी व्यक्ती आहे रसिको. एखाद्या कुत्र्याने "हो, एवढंही भुंकू नये असा निरुत्साही चेहरा. कुठली पद्धत आहे रे ही? ओळख करून द्यायची कुठली पद्धत आहे? थोडस व्हेरिएशन मग मी ते चेंज नका. केलं. गार्डन व्हेरिएशन बरोबर. बरं मग आता ते आपल्या त्या साईडला पिचकारीच्या अंतरावर बसलेलं आहे तर सुकट वाघिणी. अभिटर रागिणी. नका ना, तुम्ही माझी ओळख करून देऊ नाही, नका. पण तुम्ही केवढे नाही, मला कुठल्या कुत्र्याने ओळखलं नाही तरी मला चालेल. बर, तुम्ही ओळख करून देऊ नका. कार्यक्रम माझ्या मनावर रुखरुख लागून राहील ती तुमची ओळख नको नाही. नको चल, खड्ड्यात चल. गेली रुख हरकत नाही, चल. ठीक आहे. रसिको, क्या है संगीत? मनो, अरे जाऊ शकत व्हाट इज म्यूजिक रसिको? कोई मुझे बताएगा सामने आके व्हाट इज म्यूजिक? व्हाट इज म्यूजिक रसिको? म्यूजिक इज डिमेलो. मेलडी. हाँ. मेलडी. मेलडी मेलडी मेलडी. म्यूजिक इज मेलडी रसिको. What is song रसिको? What is song? काय हा हा What would you go on? What is song रसिको? सोंग करणाराला आपण सोंगाड्या म्हणतो रसिको, पण सॉंग गाणाऱ्याला आपण सांगाड्या का नाही म्हणत? हव्वा. नाही. रसिको, अं, युगुल क्या है? ओहो, क्या है? युगुल क्या है रसिको? कुणी घर देता का घर? या तूफानाला कुणी घर देता का घर? अं, ये युगुल है रसिको. ये पर्सनल ऑडिशन है सुबोध भावे के सामने. नवीन पिक्चर काढतोय, एक पर्सनल ऑडिशन देऊन टाकले रसिको. राहून प्रश्न ये उठता है रसिको. हो क्या है युगुल रसिको? कोई मेरे मांडी को आको मेरे को कान को सांगोगे रसिको क्या है युगुल? थांब रे. मनो, मी थांब. थांब. थांब जरा. थांब. माझं शिष्य असं अरे, गेलाच रे शिष्य. गप्प बस. नको ना मनो, थांब ना तू. थांब ना यार जरा यार. नको ना बोलू.
एक शब्दही बोलायचा नाहीसा तू आता. एक शब्द नाही बोलायचा. मला चुकत असेल तर गप्प आमचं बस. चुकतंय. नका न बोलू तुम्ही. तू गाणं सुरू कर. हा हा ते हे माफ करा रसिको. झालेल्या प्रकाराबद्दल मी मी क्षमा मागतो. नमस्कार. रसिको, युगुल गीतांची भारतीय चित्रपट सृष्टीत फार मोठी परंपरा आहे. हो ना हो ना हो ना. तसंच एक गीत आज मी आणि अवित इथे तुमच्या समोर सादर करणार आहोत. नसते काय प्रॉब्लेम. R.D. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, अमित कुमार यांनी गायलेलं 1972 सालचा चित्रपट बालिका वधू मधलं बडे अच्छे लगते. वा. सुरेश राईना दाखवशील. सुरेश राईना दाखवशील ते. हा, येडा आहे का गं माणूस? सुरेश राईना का दाखवतोयस तू? अरे तसं नाही, थोडं वेगळे पण हवं होतं म्हणून मी म्हटलं. वेगळे पण तुला कसं माहितीये? तुला कसं माहिती मी हे गाणं गाणार आहे? तुला कसं माहिती? स्किट मीच लिहिलंय. नको नादी लागू. लॉजिक बीजेकला सगळ्याला पाठवायचं. नको ना नादी लागूस. तू म्हण बरं गाणं. तुम्ही नका बोलू, कृपया नका बोलू. शी, मला कंटाळा येतो या माणसाबरोबर ना. अरे अरे परत दे. ए गपरे. किसको किसको बोल. किसको 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 ना मध्ये. किसको आहे मध्ये. मग काय? किसको कुठून? और आहे ना ते. अरे ना मग की- त्याची नदी आहे. और तुम किसको. का तुम्ही असं करताय? दोन गाण्यांचा गोंधळ झाला माझा जरा. तुला ना अख्खा आयुष्याचा गोंधळ आहे तुझ्या. जरा गोंधळ होतोय माझा. मी नाही म्हटलं का. चुकत असेल तर नांगी ठेचा माझी. आमचं चुकतंय. ठीक आहे, पुढे गाणं म्हणा तू तुम्ही. गाणं. मला नाही म्हणायचं गाण्या. अरे हरकत नाही. यांचं दुसरं गाणं डोक्यात येईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा मला आठवलेला आहे रसिको. ऐका तो किस्सा मला तुमच्यावर कसा आहे, यांनी गाणं म्हटलेलं नाही पण माझी जबाबदारी आहे किस्सा सांगणं. पण मी फार मोठा किस्सा आहे रसिको. मोठी मोठी माणसं असतात ती आपल्याला फार मोठे मोठे संदेश देऊन जातात. खूप काही जीवनाचा सार शिकवून जातात तुम्हाला. रसिको, एकदा बडे गुलाम अली खां आहा. आणि साहिर लुधियानवी यांचा एक किस्सा आहे. बडे गुलाम अली खां एकदा त्यांच्या बंगल्यावर बसलेले होते रसिको. संध्याकाळची वेळ होती का तर वेळ होती. बाजूला कुत्रा होता रसिको. बडे गुलाम अली खां बसलेले आहेत. समोरून साहिर लुधियानवी येतात आणि नीट बघा, लक्ष द्या रसिको. साहिर लुधियानवी म्हणतात, किशोर कुमार. बडे गुलाम अली खां म्हणतात, नाही. साहिर लुधियानवी म्हणतात, मी पण नाही. ओके. असं रसिको, हे मोठे मोठे किस्से असतात रसिको. हे तुम्हाला काहीतरी वेगळंच काहीतरी जीवनाचं सार सांगून जातात. मनो आणि रसिको हो, जीवनाचं सार सांग. तर रसिको हो, एक आहे. एक मिनिट. हे बघा, आता मला सांग, ह्यात काय सार होतं? जीवनाचं सार काय होतं? पटकन सांग. हा? म्हणजे जर तुम्ही किशोर कुमार नसाल तर तुम्ही कधीच नाही म्हटलं पाहिजे मी किशोर कुमार आहे. हे तुझ्या जीवनाचं सार आहे? हे सार आहे तुझ्या जीवनाचं? एक मिनिट. हे तुम्ही हे डायरेक्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती होतं का मी चुकणार आहे? आधीच कसं बांबू ठेवलात तुम्ही? हे चुकीचं आहे ना. आम्हाला स्क्रिप्ट पण आदल्या दिवशी येतं ना. हो, हो. आम्हाला पण माहिती आहे. कळलं? मूर्ख कुठला? यांना सांगा असं करू नका. मारेन. मनो. डोक्यात घालीने. मनो मिलन इकडे ये बघू. शांत हो तू. शांतच आहे मी. इकडे ते बस. पडले असं वाटतंय सतत ते. घ्या. आता मी गाणं घेते. कृपया बोलू नका. हात जोडलेत. माफ करा रसिको, आता जे काही झालं क्षमस्व रसिको. रसिको हो, आता आम्ही आपल्यासमोर एक दुसरं पुष्प सादर करत आहोत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, हेमंत कुमार आणि आशा भोसलेजी यांनी गायलेलं, तुमच्या आमच्या आवडीचं. आता गाऊ दे ना, काही वेगळं गाणं गातेस तू. आपण गोमू संगतीनं सुरू केलं होतं ना. गोमू माहेरला जातो दाखवा, कुठून गायला लागलीस? अरे मग हय्याव हय्याव काय आलं मध्ये? अजून कोण असणार तो? हाय हा हा करत होता. हय्या हो हय्या हो. हा? त्याला ना असं नाही, ह्याला या काठीने बडवलाच नाही पाहिजे. मनो मिलन थांब. याला मी बनवणार. क्या बात! जोरदार टाळ्या. लोचन मजनू तर मला आवडतोच. आज मला लोचना पण खूप आवडली. मस्त परफॉर्मन्स.
प्रसादा. सम्या मला असं वाटतं तू आता जीभ कापली जाण्याची 100 कारणं असं एक पुस्तक लिही. मग काही दिवसात त्या पुस्तकाला वाळवी लागेल. मग तोपर्यंत तू नवीन पुस्तक लिहायची तयारी कर, कारण तुझ्याकडची कारणं संपतच नाहीयेत. आणि माझी अशी प्रार्थना आहे की तुझ्याकडची कारणं आणि तुझी बुद्धिमत्ता हे आम्ही जिवंत असेपर्यंत संपूच नाही. म्हणजे इतका अभिमान वाटतो समीर तुला बघताना समोर. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुम्ही दोघं सुद्धा सुरुवात जी तुमची ज्या गेटअपनी झाली तो कहर, म्हणजे मिशी लावून आलीस तू चेतना. तुझी पण जी दाढी जी लावली होती ती इतकी घाणेरडी होती. म्हणजे या सगळ्यामध्ये एक माणूस आला आणि त्याने एक वेगळीच बहार उडवून दिली. आपल्या सगळ्यांचा मित्र स्वप्नील. आपली बॅच आहे, म्हणजे तू, मी, सुबोध, सुमित, पुष्कर, आपल्या सगळ्या बॅचमध्ये तुझा सेन्स ऑफ ह्युमर हा खूप वेगळा आणि खूप गोड आहे. खूप गोड सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा. थँक्यू सो मच. थँक्यू मित्र. युगुल गीतं सदाबहार झाली नाहीच आहेत, पण परफॉर्मन्स अति सदाबहार झाला. वा. लाजवाब, मजा आली. सोनाली ताई. मला सगळ्यात जास्त आवडला तुमचा हर्षोल्लासित चेहरा जेव्हा सूत्रधार म्हणून स्वप्नील आला. किती आनंद झाला होता तुम्हाला. बरं, आणि त्या सूत्रधाराला शिष्य असाव्यात जरा अतिच आहे. नशीब मधुला जास्त वाक्य वगैरे नव्हती. अगं काय हे, आमच्यासाठी ठेव काहीतरी. खूप मजा आली आज. महत्वाचं मला असं वाटतं ह्या सगळ्या स्किटमध्ये ना तूच उल्लेख केला होता समीर, पण तुझं किती कौतुक करावं, कसं कौतुक करावं यासमोर खरंच आमच्या कल्पनांना मर्यादा येतात, शब्द थिटे पडतात. पण नाव तू दिलंयस, तू खराखुरा आमचा सोंगाड्या आहेस आणि आमचं प्रेम आहे तुझ्यावर प्रचंड. आणि या सोंगाड्याच्या रूपाने आमचं मनोरंजन तू करत राहा. थँक्यू सो मच. वा. आपण सुबोध दादाला विचारूया, त्याला कसा वाटला परफॉर्मन्स. बेफाट आहे हे सगळं. म्हणजे मला कायम असं वाटतं की आपल्याला ऊर्जा देणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि ज्यांना ऊर्जा मिळत नाही ना ती माणसं हास्यजत्रा बघतात, कारण ते बघितल्यानंतर त्यांना आपोआप ऊर्जा मिळते. समीरचं सगळ्यांनी कौतुक केलेलंच आहे, पण मी फक्त समीरचं करणार नाही, कारण तुमच्या सगळ्याच जणांचं मनपूर्वक कौतुक. कारण सोशल मीडियावरती तुमच्या स्किटमधल्या डायलॉगचे रील बनतात आणि ती लोक करतात आनंदाने. हेच मला असं वाटतं की तुम्ही लोकांपर्यंत किती पोहोचलात याचं उत्तम उदाहरण आहे. आणि ह्याच्यात कोणा एकाचं कॉन्ट्रीब्युशन असू शकत नाही. या मंचावरती आत्ता इथे उपस्थित असलेल्या पडद्यावरच्या, पडद्यामागच्या, तिकडे बसलेल्या तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही इतका मनमुराद आनंद आम्हाला वर्षानुवर्ष देताय आणि असाच देत राहाल. तुम्हाला उत्तम निरोगी आनंदी आयुष्य मिळावं, कारण तुमच्यामुळे आम्हाला आनंद प्राप्त होतो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप छान. वा दादा, थँक्यू. स्वप्नील दादा आणि या दोघींनी या परफॉर्मन्स मध्ये 4 चांद लावले. स्वप्नील दा, तुला या मंचावर परफॉर्म करून कसं वाटलं पहिल्यांदा. मला खूप भारी वाटलं. मला जर कोणी विचारलं की हास्य जत्रेचं गुपित काय किंवा या सक्सेसचं गुपित काय, तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर सम्याच्या या परफॉर्मन्समध्ये आहे की हास्य जत्रा क्या है रसिको. क्या ये राइटर्स की लिखी हुई स्क्रिप्ट है? क्या ये सचिन मोटे और सचिन गोस्वामी का डायरेक्शन है? क्या ये इनके परफॉर्मेंसेस हैं? तर मला असं वाटतं की ते आहे ना, ते या हास्य जत्रेचं गुपित आहे. क्या बात, क्या बात. ते या हास्य जत्रेच्या सक्सेसचं, त्यातल्या इमानदारीचं, त्या सगळ्याचा मर्म आहे, त्या सगळ्याचा आत्मा आहे, त्या सगळ्याचं सार आहे. आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांमध्ये ते लोकांमध्ये एक्स फॅक्टर असतो ना, तुमच्या सगळ्यामध्ये फॅक्टर आहे. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये तो फॅक्टर आहे तोपर्यंत तुम्ही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहणार आणि हा मंच अजरामर होत राहणार. गॉड ब्लेस. किती गोड दिली. क्या बात. थँक्यू दादा, लवली. मंडळी, इन्स्पेक्टर आणि सुरकीच्या प्रेमाच्या आड आज आला एक काटा. बघूया हा काटा आपल्याला किती हास्य गुदगुल्या करतोय ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबळलेकर, प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विरोधाचा कडीपत्ता विराज जगताप. नाही
हे बघा ऐका ना सर, यावेळी पक्का. नाही खरंच यावेळी पक्का. अहो नाही, मी खरंच 5 दिवसात जिम नाही सोडणार, शपथ. नाही सर, ह्यावेळी किमान 3 महिने तरी करीन, किमान 3 महिने. नाही अहो नाही, मला ना आता जरा फिट राहावं लागेल. काय, मी आता लग्न करतोय ना. काय ते? नाही तुमचं बरोबर आहे, लग्न करतो त्यापेक्षा इन्स्पेक्टर आहे कारण जास्त महत्वाचं आहे. हो ना, हो. येस मी भेटतो तुम्हाला. येस ओके सर, थँक्यू, बाय. ओ जगताप. हा साहेब. कुठे आहात? काय चाललंय? किती लोक कोंबले आता लॉकअप मध्ये? कुठे टाकली एवढी रेड? अहो साहेब, रेड नाही टाकली. 1 तारखेला जिम मध्ये ऍडमिशन घेऊन 5 तारखेला जिम सोडणारी लोक आहेत ही. तुम्हाला सांगतो ना साहेब, ही लोक आहेत ना जाम दळबद्री असतात. मला तर असं वाटतं ना, जगातल्या सगळ्या लोकांना टायर मध्ये टाकून त्यांची टेरिस सुचवली पाहिजे. असू दे जगताप. 2.5 वाक्य न थांबता बोलत ना, हेच टेरिफिक आहे. ऐका, आता एक युवती येणार आहे मला भेटायला. तर मला डिस्टर्ब करू नका, मला जरा थोडं पर्सनल बोलायचं तिच्यासोबत. ओके? युवती? हो. कोण येणार आहे? कोण साहेब? माझी होणारी बायको. लग्न करतोय. आईने स्थळ सुचवलंय, ते भेटायला वेळ नाही म्हणून इथे येत आहेत त्या. इथे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये? काय करणार जगताप, आपली कामं माहिती आहेत ना. अहो आता 31 झाली, कुठे अनुचित प्रकार घडला का? महाराष्ट्र पोलीस नेहमी सक्षम. होळी असो, गणेशोत्सव असो, हो. काय ख्रिसमस बोलू नका, मुहर्रम बोलू नका, कुठेही काय नाही, सगळे सक्षम असतो आपण. हो साहेब. तरी पण पोलिसांनी लग्न तर केलं पाहिजे ना. ते तर म्हटलं आहे. कर्तव्य आधी, त्यांना म्हटलं वेळ असेल तर इथेच या, म्हणून त्यांना इथे बोलवलंय. पण साहेब, तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करताय, मग आपल्या सुरकी वहिनीचं, आपल्या भावी वहिनीचं काय? मुळात सुरकीचं माझ्यावर प्रेम आहे, मला काही वाटत नाही तिच्याबद्दल. नाही, साहेब, कळलं? ऐका माझं, मी काय बोलतोय. ती मुलगी येईल, डिस्टर्ब करू नका. चहा आणायला सांगितल्यावर चहा पाठवा. कळलं? जा. बरं ठीक आहे. नमस्कार, हा. प्रसाद खांडेकर आहे. नाही हे बघा साहेब, आता कोणालाही भेटणार नाही. आमच्या भावी वहिनीची सवत येते, मेली कशाला येते काय माहिती. तुम्ही निघा. जगताप त्याच. आय एम सॉरी मिस्टर रसिका, प्लीज कम. कळतं का तुम्हाला जरा? त्याच आहेत या. आय एम सॉरी. नाही पण मला एक कळलं नाही, भावी वहिनीची सवत म्हणजे? भावी वहिनीची सवत? हे ते त्याच्या भाषेची बोंब आहे. भावी बहिणी स्वतः येत आहे असं म्हणायचं होतं त्यांना. Yes. सवत झालं. हरकत नाही, प्लीज कम. Thank you. चेअर आणा पटकन, चेअर आणा लवकर. चेअर आणा. बापरे. बाकड्यावर बसवता का त्यांना? नाही माझीच द्याल? बरं ठीक आहे, या ना, बसा प्लीज. स्वच्छ आहे ना? म्हणजे धूळ नसेल ना? अरे बापरे, इथून सुरुवात आहे. हाय, व्यवस्थित आहे, प्लीज या ना, बसा. येस. बापरे, सुरुवातच अशी झालीये, पुढे जाऊन कसं होणार आहे काय माहित. नाही असं काय तुम्ही हे करू नका. आणि प्लीज बी रिलॅक्स. मी रिलॅक्सच आहे, पण तुम्ही हे आत खेचलेलं पोट सोडून रिलॅक्स व्हा. कोणी पोट आत घेतलंय? अय्या, नाही का? मी नाही. काय पण आपण, मी नाही घेतलंय. बर, मी असं आहे. बाय तुम्ही काय घेणार? चहा चालेल है ना? जगताप चहा ना. ठीक आहे. बाय द वे, या युनिफॉर्म मध्ये हँडसम दिसताय तुम्ही. हो ना? साहेब वो आ गई साहेब. कौन आ गई? वो आ गई साहेब. कौन आ वो गई? आ गई. कोण आ गए? ही काली थे. साहेब प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या साहेब. प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या. सुरके, ऐक माझं. आता मी खूप पर्सनल कामात आहे, तू जा, नंतर ये. माझं पण काम खूप पर्सनल आहे, अर्जंट आहे. ऐका ना, मला वेळ नाहीये, तुम्ही नंतर या, प्लीज जा. ऐका ना. प्लीज जा, माझं ऐक. मिस्टर प्रसाद, लिहून घ्या ना त्यांची कंप्लेंट, हरकत नाही. अहो, असं- मी वेट करेन थोडा वेळ. आय एम सो सॉरी. बसा 2 मिनिटं, बसा. हरकत नाही. बोल लवकर, काय झालं बोल. काय नाही साहेब, मी बोंबील वालत घातले ना की कावले येतात ना, बोंबील तोंडात झतात ना, उरून जातात. कावल्यांना उरवायला गेलं तर मग मांजरी येतात, भावरा घेतात ना, पळून जातात. मांजरींना हाकलवायला गेलो की माशा येतात ना, टोपलीवर गोंगावतात. माशांना उरवायला गेलं की गल्लीतली
जनावर येतात, टोपली घेतात ना उचलून निघून जातात साहेब. म्हणून मला ते सगळे प्राणी बिनी कीटक बिटक किरे बिरे सगळ्यां बाबतीत कंप्लेंट करायची आहे. आता पोलीस काय तुमचे कावळे उडवायला जाणार? साहेब त्या का माशा घोंगतात त्यांच्या एवढीच्या ह्याच्यात हातकडी टाकू? असं नका ना करू साहेब. घ्या ना आणि माझी. मुळात ते प्राणी मात्र आहे आपल्या आयपीसी सेक्शन त्यांच्यावर लागणार आहेत का? तू निघ इथून. साहेब, मी असं नंतर- नका ना करू. नाही बघा मी आता पर्सनल कामात आहे प्लीज डिस्टर्ब करू नका. आय एम सो सॉरी रसिका. हरकत नाही. निघ म्हटलं निघ. साहेब. निघ तू इथून. मिस्टर प्रसाद त्या एवढं म्हणतायत तर कंप्लेंट लिहून घ्या ना. नाही मी थांबेन थोडा वेळ, मग आपण हॉटेलमध्ये जाऊन वाटल्यास गप्पा मारूयात. हं? बसा बसा हॉटेल? बसा. हरकत नाही. कोण नाही? तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. नाही भावी वहिनी या ऍडिशनल वहिनी आहेत. साहेब लग्न करतायत. काय सांगताय जगताप? नाही काय सांगताय? कुठे काय काय नाही. सुरकी बापरे सुरके अगं बाई काय होतंय यांना? चक्कर वगैरे येते का? इवन ही नाटकी नकोय माझी. ऐक माझं इथून निघ. काय होतंय? कोण आहे त्या? कोण हाय मिनी? मावऱ्याचा धंदा मांजा गल्यान माझ्या 50 तोला चैनी. जस्ट मच्छीवाली. मावऱ्याचा धंदा माझा गल्यान माझ्या 50 तोला सैनी. नाव माझं सुरकी. मिनी हाय या इन्स्पेक्टर खांडेकरची वहिनी. अय्या यांची वहिनी आहात का? म्हणजे माझ्या पण वहिनी आशीर्वाद द्या. वहिनी नाही आहे. वहिनी नाही आहे. मिनी ते 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 जगताप बोलतात ना ते भावी वहिनी म्हणून माझी बोबरी वल्ली पटकन वहिनी. सांग ना जगताप. सांगतो कसं ना ऍडिशनल वहिनी यांना आमच्या साहेबांसोबत लग्न करायचंय, पण आमच्या साहेबांचं काय ते अजून कळतच नाही. एक मिनिट म्हणजे तुमचं अफेअर अहो, आहे? नाही. मग माझं स्थळ का पाहिलं तुम्ही? अहो नाही असं काही नाहीये. माझं काही नाहीये. ते एकतर्फी आहे फक्त. एकतर्फी? हा सुरके खूप झालं निघ इथून. नाही. ऐक माझं निघ. ऐका ना, मला आपलं- माहिती नाही बाई कशी आहे. तू निघ आपलं प्रेम आहे ना म्हटलं. तुम- मी काय ते करतो. ऐका ना. तुझी कंप्लेंट मांजर बिंजर कावळे बिवळे मी उडवतो. तू निघ इथून. निघ म्हटलं ना. आउट निघ. ठीक आहे ठीक आहे निघता मिनी. तुम्ही करा या पोरी संगट लगे. ऐक ऐक माझं बरी आहे पोरगी बरी आहे. बरी आहे. काय चांगली आहे करा हिच्या संगट लगीन करा. मला काही प्रॉब्लेम नाही. सुरक्या ऐक मी एवढं रडण्यासारखं काय झालंय? प्रेम झालंय. अरे यार मला प्रेम झालंय या साहेबांवर. प्रेम झालंय. सुरक्या ऐक. मेरे प्यार के जख्म के रुखसत नशियात में एकदम खुलूस मेरे गुफ्तगू. ठरव काय बोलायचं ते ठरव. नुसतं तोंड उघडते शब्द बाहेर पडतात. ठरव काय बोलायचंय ते. ऐक ना सुरके निघ इथून. मी पाया पडतो. आईने सुचवलेलं ताई आहे. तुम्हाला माहित नाही हे जे साहेब आहेत ना हे माझं पहिलं माझं खरं प्रेम आहे. तुला माहितीये मी साहेबांना पहिल्यांदा कवा बघितलं होतं? साहेब ना एकदा एका चोराच्या मांग पलत होते तवा बघितलं होतं. तो चोर आहे ना साहेबांच्या पुढं फक्त 2 पावलं पलत होता. न साहेबांना चिरवत होता या या जाऱ्या बदल्या या पकड न म्हणजे साहेब असा घाम काढून जीवाच्या आकांताने डुंगीवरून खाली सरकणारी बॅग अशी हलू वर खेचन त्याच्या मांग पलत होता. असं पलत होता की काय सांगू तुम्हाला. प्रसाद तुम्ही असे पळता? नाही तसं नाहीये. त्यावेळी काय झालं जरा मांड्या एकमेकांना घासलं तर रॅशेस पडले होते म्हणून. बाकी काय तुम्ही नॉर्मली हे असंच चालतो. बाकी असं हे नॉर्मल आहे ते. गौरव साहेब तुम्ही कसे पण पला पण मला खूप आवडता. ऐक ना. ताई माझं ना स्वप्न होतं मना असाच ढेबऱ्या बोदल्या असा झाडा नवरा पाहिजे माझं स्वप्न होतं. अहो तुमचं काय स्वप्न आहे? उलट आल्या मला यांच्याकडे बघून वाटलं होतं की यांना कोणीतरी डाएटवर टाका, नाही तर जिमला पाठवा आणि थोडं कमी करा या माणसाला. एक मिनिट तुम्ही काय बोलले? तुम्ही म्हणजे या बोदल्या साहेबाला बारीक करायला निघाला? बोदल्या बोलून साहेब बोलू नको. नाही. मी हे होऊ देणार नाही. अहो तुम्ही असा विचार करताय म्हणजे तुम्हाला काय कळलंय हो माझ्या साहेबाचं सौंदर्य? ऐक नको तुझे सौंदर्य. मी पाया पडतो. ऐक बघतलाय आवरा राजबिंडा पुरुष बघतलाय. सुरके नको माझं. मी काय ना किती वर्णन करू माझ्या साहेबाचं. ऐक ना. त्यांच्या खाण्याचं त्यांच्या पिण्याचं त्यांच्या दिसण्याचं काय वर्णन करू मी ताई. तुम्ही ना माझ्या साहेबांना वडापाव खाताना बघा. म्हणजे साहेब वडापाव खाताना असा आवाज करतात ना
लागतात म्हणजे डोळे बंद केले ना तर असं वाटेल तर कोणीतरी माणूस चिखलात न चाललाय पाचा नाही तसं मी म्हणजे असं- तो आवाज ना असा कानात साठवून ठेव असा वाटतो काय सांगू तुम्हाला. आणि ती वडापाव मधली जी कोथिंबीर असते ना ती साहेबांची अशी दातात अरकते तेव्हा साहेब ती अशी अशी हलवारपणं काढतात ना. जेव्हा ती कोथिंबीर ते जिभेवर येते आणि ती जिभेवर जेव्हा तुक करतात ना तेव्हा ती बाहेर आलेली इवलीशी जीभ पण मला बघावीशी वाटते. आई शपथ सांगतो नजर हटत नाही त्या एवढ्याशा बाहेर येणाऱ्या जिभेवरनं. हे नको. म्हणजे साहेब जेव्हा ती हिरवी चटणी लाल चटणी खातात ना ताई तेव्हा ती सगळी चटणी तर वाटाच्या खाली बिली अशी लागलेली असते ना. साहेब ती अशी अशी पुसत असतात नाही ना. तसं. कधी कधी ती हिरवी चटणी अशी इथून घरंगलून डायरेक्ट बोंबीत परत बोल ना. साहेब मग असं पाणी घेतात ना असा हलवारपणे त्या थेंबाचा डाग असा पुसताना नाही फोटो काढावा असा वाटतो. अविस्मरणीय असा क्षण होतो माझ्या आयुष्यातला. बरं साहेबांनी असे 3-4 वडापाव एकत्र असे कोंबले ना तोंडात की त्याच्यानंतर साहेब जो ढेकर देतात कान माझे तुरुप्त होऊन जातात. मी काय सांगू माझा दिवस सत्कारणी लागतो. काय बोलताय हो तुम्ही. ढेकराने कसं काय तुमचे कान तृप्त. आणि तुम्ही प्रसाद खरं सांगा तुम्ही खरंच क्षणाक्षणाला ढेकर देता. मला नाही सहन होत. नाही. नाही ऐक ना अहो नाही तसं. पण मला कळत नाही. ताई अरे यार अहो सुरू काय मस्त सुगंध दरवलतोय बघा. हिंग मसाला चटणी बिटणी. वर्णन करायचंय बाईला सगळ्या गोष्टींचं. साहेब मी काय ना किती वर्णन सांगू होतो. नका करू वर्णन. नका राहू द्या. Exactly. पुरे झालं. थँक्यू. एक्झॅक्टली. अहो तुम्हाला तर अजून माझ्या साहेबांची खरी गंमत कळली. अरे लय कशाला? गंमत झाली ऐक ना माझा सुरके खूप गंमत झाली आहे तू मी तर काय नाही काय इमॅजिन करत काय सांगू. काय इमॅजिन करतो म्हणजे साहेब जेव्हा आंघोलीला जातात ना आ तेव्हा अर्ध्या तांब्यावर ना अर्धा तांब्या खाली येतो. पाण्याला भरपूर वाटा मिळतात ना. डोंगरात ना कसं कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं तसं साहेब आंघोली करतात तेव्हा कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं. बोल मानेच्या ना खांद्याच्या मंदी एक खाप, छातीच्या ना पोटाच्या मंदी एक खाप, पोटाच्या ना मांडीच्या मध्ये एक खाप, मांडीच्या ना पोटरीच्या मध्ये एक खाप. आवऱ्या खापा म्हणजे पापलेटला जवऱ्या खापा असतात ना तवऱ्या खापा या एका माणसामंदी आहेत. तुम्हाला काय सांगू तो उरलेला अर्धा तांब्या जेव्हा साहेब असा डोक्यावरनं झतात ना तेव्हा धबधब्यासारखं साहेबांच्या तोंडावरून ते पाणी घरंगलत डायरेक्ट बोंबीत जातो. बोल न ती बोंबी अशी दिसते म्हणजे काय लोणारचा सरोवरच. असं वाटतं त्या लोणारच्या सरोवरच्या किनारी बसून माशांना गळ टाकावा. काय बडबडते तुला कळतं तर या पट्ट्याच्या बाहेर आलेलं हे पॉट म्हणजे असं दिसतं जणू काही माशाच्या पोटातून बाहेर आलेली दाबोली. नको नाही ऐका ऐका, मला नाही लग्न करायचं. असं नाही. हे हात नका पकडू. अहो असं नाहीये तुम्ही एकदा घरी या मला आंघोळ करताना बघा म्हणजे काय बोलताय तुम्ही मी पटकन? व्हिडिओ शूट करून पाठवतो मला आपण. नाही मी fit आहे. बोलायचं. मी वर्णन ऐकलं माझे कान तृप्त झाले. मला नाही लग्न करायचं. अहो, पण ताई तुम्ही अजून एक गोष्ट ऐकलीच नाही. साहेब आणि कोलंबीचं गप रे, हे काय वर्णन केलंस माझं ठरलेलं लग्न मोडलं तू कळतंय तुला. साहेब सुरकी इतकं सौंदर्याचं वर्णन आजवर तुमचं कुणीच केलं नसेल. बस साहेब भावी वहिनी बरोबर बोलतायत. चलो इसी बात पे 2 वडापाव हो जाए. पचाक पुचक माचाक निघता का तिकडे? बाहेर निघ. आऊ. निघ म्हटलं ना. अतिशय क्यूट आणि लवली परफॉर्मन्स. वा 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 वा. सोनाली ताई खूप छान रसिका, फार गोड वाटलीस. प्रसाद, नमानी जे काही वर्णन केलं
ते वर्णन तूच तुझ्याबद्दल लिहिलंयस हो. याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही. फॅब्युलस. थँक्यू ताई. आणि नमा तू, मी माझ्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम करते आणि मला असं वाटतं मी एकटीच जगातली आहे जी त्याच्यावर एवढं प्रेम करते, पण मला कधीच एवढा कल्पनाविलास सुचला नाहीये. त्याच्यावर मी इतक्या अंगांनी प्रेम कधीच केलेलं नाहीये. आउटस्टँडिंग नमा, म्हणजे मी 100 वेळेला तिथे येऊन मिठ्या मारायला तयार आहे. प्लीज. नमस्कार मंडळी, विरोधाची बाजारपेठ घेऊन पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, विक्टोरिया या सिनेमाची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्रातली आघाडीची अभिनेत्री, द मोस्ट सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सोनाली कुलकर्णी. मराठीतला डान्सिंग सुपरस्टार पुष्कर जोग. आणि आताच्या काळातील आश्वासक अभिनेता आशय कुलकर्णी. कार्यक्रमात मनापासून स्वागत. आणि आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, गत वर्षातील कटुता विसरून नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे एक सोसायटी. पण त्यांना हे शक्य होईल का? चला तर बघूया. वा वा वा, सगळं आलो. बरं आलं होतं. बरं, सगळ्यात आधी मी सगळ्यांचा म्हणजे अभिनंदन करतो. काय आहे, आज पतीच्या निमित्तानं आपण आज तिलगुल घ्यायला आलो. काय समजलं? काय समजली? काय झालं रे? अरे पती ती कुठली? अरे मकर संक्रांत आहे ना. होय काय? पती ती कुठं आणि मध्ये आणली आता? ओ मोरे, वा, काय बोलतोय तुम्हाला तरी पत्ती ती का? हुलू 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 हुलू. कदम काय याला फंबल म्हणायचा, विनोद म्हणायचा का अभिनेतल्या रिटायरमेंटची लक्षणं? करू नका, काहीतरी बोलतायत ना ते मध्येच, काहीतरी तुम्हाला विनोद करायचा आहे पद्धती आणि आहे. मोरे बोला. अरे वसाड्यानो, आज संक्रांत आहे ना, मग तिलगुल घ्या, गोड गोड बोला. ह्या बोला आलं वाय का लोकांच्या चुका काढा आलं वाय? नाही, नाही, नाही. बरोबर. गोड गोड तिलगुल होय का नाही? चला मग प्रत्येकाला तिलगुल द्या आणि सगळ्यांनी आज गोड बोला बघू. जा. नाही, हा? डायबिटीज आहे मला. ओ काय मानू, ओ गोड बोलाने तुमची साखर वाढणार आहे काय? अहो गोड बोलले नाही, मग हे तिळगुळ खाऊन डायबिटीस वाढणार आहे मला. काय कदम भाऊजी, रोज आमच्याकडे येऊन 4-4 कप साखरेचा चहा पिता. एका लाडवाने काय होणार आहे? काय काय गप पिता आणि सांगताय होय. मग काय झालं? सांगितलं त्याच्यात काय लागण्यासारखं काय काय आहे? हा बघा, प्रेम वाढतं माणसाचं त्याच्यामुळं. आणि काय आपली जी सोसायटी आहे का नाही, छान सोसायटी आहे, त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे. काय समजलं? ओ मोरे, मोरे, आमचं हळदी कुंकू पण आहे. सगळं होणार. बायकांचा हल्दी कुंकू होणार, त्याच्यानंतर बाप्यांचा 90-90 होणार. बघा कदम केवढं खुश झालं. अरे देवा, हा एवढा मोठा तिलगुल कुणी आणला? तिलगुल कसा? तिलाचा लाडूच आहे हा. बरं आणला वाय तर आणला वाय, तिल नीट भाजलो पण नाही. हो मोरे मामा, हो मोरे मामा, हा? राजपूत काका आहेत ते आपले. माहिती मोरे मोरे मस्करी. ऐका ना, काय रे मस्करीचं जाऊ द्या. हा. काय राजपूत आणि बेटकर वर्ष झालं बोलत नाहीयेत, भांडणं मिटवा. काय होय? आता सेक्रेटरी आहेत तर करा. नाही, मला नाही माहिती बघ. माझ्या मला एक काहीच माहित नसते. काय झालं का? ए राजपूत, चला की बाद झाला, घ्या तिळगुळाचा भरवा देस नाही. तो विषय नका काढू, हाय का नका काढू तो विषय. अहो झालं की आता सकरात आहे लागा, सकरातीला इसरायचं असतं का नाही सगळ्यांनी? माने माने त्यांना जर नाही द्यायचंय तर तुम्ही कशाला जबरदस्ती करताय? सोडून द्या ना विषय. मी काय मुद्दाम केलं होतं का त्यावेळी? मग मी मुद्दाम केलं होतं. तू मुद्दामच केलं होतं. हो, बोट नका दाखवू. जास्त बोलू नका. बोट नका दाखवू तुम्ही. हा, डोकं नका फिरवू. तेव्हा शांत राहिलो, तेव्हा शांत राहणार. शांत व्हा.
जास्त बोलू नका. काय करणार? काय करणार म्हणजे? बाळको शांत राहिलो बोटं नाही दाखवायची मला डोकं फिरतं माझ्या. माझं फिरलं त्यांना. वाद मिटवा नाही वाद मिटवा बरोबर आहे पण नेमकं काय झालं आहे हा सेक्रेटरी करायला नको हो. मोरे वा. असं काय करताय विसरलात तुम्ही ते काही नवीन आहे विसरणे हा काय नवीन प्रॉब्लेम आहे काय पण आजकाल मी विसरत नाही हा. बायको बदाम देते का नाही खायला बदाम आता तुम्हाला सांगतो बदाम आहे ना विसरण्यावर आणखी एका गोष्टीवर उपयोगी पडतो का? मोरे शांत व्हा. त्वचा हो आल्मोंड ऑइल असं पिल्लव ना माझा गाल आल्मोंड ऑइल बाहेर निघेल काय समजलं? काय करतेस तू? होईल का असं खरोखर आल्मोंड ऑइल हा काय ते पिलून बघा मोरे विषय हा एक आता ऑलमोंड वेटचा विषय आहे का नाही की नाही मग? नाही मुद्दा काय आहे मागच्या वर्षी आपण सोसायटीत पूजा ठेवली होती हा. संगीत खुर्ची खेळलो होतो की नाही अरे मी जिंकली होती संगीत खुर्ची हा. तर संगीत खुर्ची खेळत असताना खुर्चीच्या नादात राजपूत चुकून बेटकरांच्या बायकोच्या मांडीवर बसले होते काय सांग हो काय सांगता बाय काय चुकून झालं होतं ते चुकून झालं. चुकून झालं हो. चुकून झालं हो. अख्ख्या सोसायटीत तुला माझ्याच बायकोची भांडी दिसली बसायला अरे सॉरी म्हटलं होतं ना तेव्हा. काय सॉरी म्हटलं होतास मग मी नाही माझी बायको पण तुम्हाला म्हणत होती काय? भाऊजी चुकून झालं त्यांच्याकडून चुकून झालं पण तुम्ही एवढे तापले होते तुम्हाला कळतच नव्हतं शेवटी माझी बायको म्हणाली भाऊजी माझ्या मांडीवर बसा करा फिट्टम फाट. तुला काय अक्कल आहे काय काय अक्कल? तुझ्या बायकोच्या भांडीवर मी कशाला बसू हा? हे काय बोलतो भेट करा आता ती स्वतःहून म्हणत होती ना बसायचं असतो मांडीवर अरे काय होतंय त्याला? काही बोलू नका एक तर तेव्हा संकर माझ्या कानपट्टीत मारली या माणसानं. बरोबर आहे तुम्हाला बसलीच पाहिजे का नाही? मी बोर्ड दाखवलं का बोर्ड काय दाखवलं? करणार तुम्ही? शब्दता म्हणून सोडून दिलं मी. भेटकर काय लागा तुम्ही कानपडात मारली होय बरोबर आहे बरं मारली ती मारली असती लागली बी नाही लागा माने हे हसू नका लागली नसेल कळलं ना पण हा गट्टू जेव्हा माझ्या बायकोच्या मांडीवर बसलाय ना किती त्रास झाला माहितीये तिला दुसऱ्या दिवशी चालता येत नव्हतं अरे नाही बरोबर आहे नाही पण हा एवढा काय कमी काय म्हणतो काय का? वाद मिटवा हा. एक हे लाडू घेतो मी अरे काय करताय हो कदम दादा हा लाडू घ्या हा. तुम्ही त्याला द्या अरे ए, नाही बाबा नको. इकडे. अरे यांना सांगा कुठून टाका. हे ठेवा बरं. मला नाही द्यायचं. मला नाही द्यायचं. याला नाही द्यायचं मला. हो, कदम. अरे, तो विषय नका करू. तुम्हाला अरे, मी सांगते त्याची नाही हा विषय नका करू मी काय म्हणतो? तुम्ही दुसरं काही सांगा मला. बरे ओ कदम कदमनू हा. हो एवढा आम्ही हा खाणार. सगळा पूजेच्या दिवशी झाला काय पूजेच्या दिवशी झाला काय हा सगळा पूजेच्या मग मला कसं नाही आठवत शुद्धीत असाल तर माहित असेल मी शुद्धीत नव्हतो तीर्थ प्याचे म्हणजे गायब झाला ती गायबच झाला नाही का आम्हाला माहित नाही कुठलं तीर्थ प्याला गप्पा, जातं काहीतरी नाहीतर काय- काय मोरे हे नवीन नाही हं तुमचं हे नेहमीच झालंय प्रत्येक सणाला होतं हे काय झालं? होळीच्या वेळेस काय केलं तुम्ही काय 6 दिवस थंडाईच्या नशेत होतात हो हो करू नका रात्री 12 वाजता घरी यायचात माझ्या घरातून कचऱ्याचा डबा स्वतःच्या घरात घेऊन जायचात आणि रात्रभर काय करायचात ओला कचरा सुका कचरा ओला कचरा कशासाठी नाही नाही ते- 12 वाजता हो नाही ते काही 90ची सवय ना थंडाई महाग पडली मला महाग अति महाग पडलीये होळी दुसऱ्या दिवशी विजली तुम्ही 5 दिवस पेटलेले होतात बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो ए राजपूत ऐका झाला गेला विसरून जा हो काय राग धरून चालणार काय मला सांगा यात. आपण एका सोसायटीत राहत आहोत नाही, नाही. ऐका मांजा भेट करा ए भेटकर हा. राग सोडा आता झाला गेला विसरून जा हा. चल किलगुलू द्या एका या, मेकाला नाही, गोड गोड बोला. नाही, मी नाही देणार. नका ना, तो विषय माझा मी नका खाल्ला. काढू ना. अरे मी नाही देणार. ए बेटकरावर राहू दे की आता तीच धरून ठेवणार होय नाही तर काय अरे लगा आपण एका सोसायटीत राहतो नाही हा, राहतो ना भांड्याला भांडं लागणारच की हो लागू दे. आमची भांडणं होत नाही ती होय होय. काय पृथ्वी म्हणजे काय तसं तुम्ही याचं थोबाड बी नाही बघितलं पाहिजे ए. पण मी बोललोय का तसं काय एक मी ठेवलंय का मनात नाही 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 एक काय मिनिट. केलं काय यांनी? हा माझं का मध्ये काढलंय मी काय केलंय काय केलंय हा तुझं ही बेन इकडे पुढे सांगतो तुला. ही पुढे की इकडे. काय सांगता? काय आहे? म्हणताय? बेन बिन नाही म्हणायचं त्याचं नाव निखिल आहे की नाही हा. काय केलं माहितीये का त्यानं काय केलं डोकं फिरवलंय प्रत्येक सणाला माझं काय करतो काय? दिवाळीला आलं आणि माझ्या कचऱ्याच्या डब्यात सुतळी बॉम्ब लावला होता अरे बापरे सगळ्या कचऱ्याची लगा रांगोळी दरवाजा उडली होती माझ्या नाही तर काय दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही दरवाजा धुत होतो नाही नाही मी माझ्या डोळ्यात बघितलेला आहे हा, बघितलंय का? बघितलं आदल्या दिवशी तुम्ही मच्छीचा कालवण केला होता काय झालं सगळं काटायत ना त्या कंदीला हाडा केलं होतं बरोबर मी बघत त्याच्या. मला मी बोललो माहिती काय तो काका हो तो बोललो काय तो काका मी नव्हता अंगावर एक मिनिट. जो म्हणतोय त्यांनी नाही फोडलाय नाही, ती जाऊ. बस त्याच्यावर नाव टाकू
सांगू नका माझ्या मुलाला उगाच बोलायचं नाही हो थांबा दरवेळेला सोसायटीतले बाकीची पोरं करतात माझ्या नाव येते दहीहंडीला काय केलं निखिल मी बोलतोय ना दहीहंडीला काय केलं होता दहीहंडीला मी वरच्या थराव चढलो होतो बियाणं खालनं आलं गुदगुल्या गेला मला अरे बाबा थांबा बाप्पा काका गुदगुल्या नाही केल्या आधार दिला तुम्हाला सीडी लावतो मी तुझ्या बापानं असा आधार दिला होता मला कशाला मध्ये घेतला तुझ्या बाप नाही ह्याचा बाप नाही का तू घ्या मला मध्ये घ्या ये आता पुढे इकडे अंगावर जाऊ तो सांगतोय ना दिवाळीत त्याने जे काय केलं त्याने नाहीच केलंय मुळात ते बाकीच्या मुलांनी केलंय सोसायटीतल्या मी कधीच काय करता माझ्या उगाच नाव येतंय तोंड बघितलं का निरागस म्हणून खोटं बोलतोय कसं ये की इकडे पुढं केलं नाही तू काय नाही केलंय माकडा माने हा काय झालं माने अरे हो 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 ये. अरे माने माने एकदम अति होतंय माने काय आहे हा? ते? कधीपासून सांगतोय तो त्याने नाही केलं त्याच्यावर काय आरोप करता मग हो भाऊजी स्वतःच्या पोरावर जरा लक्ष ठेवा म्हणजे कळेल तो काय करतोय ते. एक मिनिट यांना काही बोलू नका उगाच आमचं लक्ष आहे बरोबर आमच्या पोरावर तुम्ही तुमच्या धाकट्या दिराकडे लक्ष द्या जरा ए, माझ्या भावाच काय आता एक मिनिट मी काय म्हणतोय जाऊ द्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही थांबा काय तुमचं काय म्हणजे माझ्या भावाच काय माहित नाही तुमच्या भावाचं काय हा? विचार ना माने भावाला विचार भाऊ काय करतो हा काय सांग तुम्ही सांगा काय भावाचं माझ्या तुझा बारका भाऊ आपल्या सोसायटीच्या गच्चीवर पोरगी घेऊन जातो काय दा गच्चीवर हे रॉंग आहे हे रॉंग आहे तुम्हाला सांगतो काय आहे बघा त्या बापानं त्या पोरीला समजवला पाहिजे हेच का संस्कार केलेले आहेत कोणाची पोरगी आहे ती तुमची मग बरोबर माझी पोरगी आहे म्हणजे काय पृथ्वीक्रम हे बघा तुम्ही माझ्या स्वच्छ शिंतोड्यावर चारित्र उडवू नको मोरे ठरवा काय बोलायचे ते काय झालं कशावर काय उडवायचं ते ठरवा सेक्रेटरी थांबवलो मी ए काय रे काय हा काय माझ्या पुरीचं बोलत होतास तू मोरे. काय बोलत होतास माझ्या पुरीचा कॉलर सोडा आमची पोराची बाजू आहे चुकलं सॉरी पण मान्यानू तुम्ही तुमच्या भावावर लक्ष ठेवा भावावर लक्ष ठेवा ओ मोरे माझा भाऊ लाख वर जाईल हो तुमच्या पोरीला अक्कल नको का हो, माझ्या पोरीच्या अक्कल काढू का यायला उरायली मेंढीला लागली लांडग्याच्या माग बोलतावाय का? तिकडे ए बेने इकडे ऐकत आहे आपल्या भाऊकीत एक बी पोरगी गावली नाही व्हय? काय काय करतेस तिकडे जाऊन नाही दादा मी फक्त 1-2 तास गेलो होतो अभ्यास करायला वरती अभ्यास करायला अभ्यास करायचा ते अभ्यास पोरगा करायला आमचं. जातो नाही दाढी गुडघ्यापर्यंत आली अजून अभ्यासच करतोय तू मी परवा पापड वाळत घातले होते गच्चीत यांना दोघांना मी ना दुपारी वर जाताना बघितलं संध्याकाळी पापड घ्यायला गेले तर सगळ्या पापडांचा चुरा झालेला होता हो तुम्ही खोटं बोल नका तुम्हाला पापड बनवताच येत नाही जे बनवतात ना ते पापडाचा चुरा असतो तो तू माझ्या आईला का बोलायचं असं करते ती. शोभतं का लागा तुला भांडणं करते असं करू नका त्याला काय जोर तुझ्या शांत बसा येडा आहेस काय भांडणं कर हात उचलला माझ्या पोरावर मग अहो, बघा ना काहीतरी माने ये ये बाय माने काय बायकांगत मागायला तर ये की पुढं माने तो काय का ये की बाहेर भरले ये की निखिल हात सोड धरलाच नाही त्याने तुझा हात धर ना ये माने आम्हा काहीतरी अहो हा ना काय का हो भानगडी करू नका. भानगडी करू नका बापरे माझं का का बनू मला का मारता तुम्ही अरे मला का मारता तुम्ही का मला मला का मारता एक मिनिट मला का मारला? हात कसा उचलला? मी कुठे काय केलं? तुम्ही काय केलं? माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला त्यांनी? त्यांनी केलं त्यांना बोला. तुमच्या नवऱ्याने- फालतूगिरी आहे एवढी चकडे करतायत सोसायटी म्हटल्यानंतर भांड्याला भांडा लागणारच सॉरी नाही रागाच्या भरात झालं तुमच्याकडून मारायला नाही पाहिजे तुम्ही मी पण बसायला नाही पाहिजे होतं चुकून बसला कुणाची मांडी असली काय होतं ठीक आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला क्या बात है धुडगूस घातला तुम्ही इथे क्या बात तुम्हाला कसं वाटलं हे प्रेमळ सोसायटी वासी बहारदार
2 जण सोडून अख्ख्या सोसायटीवरती संक्रांत आली होती जवळजवळ. पण मला फार रंजक वाटलं यासाठी की सुरुवात त्यांच्या दोघांच्या भांडणापासून झाली आणि नंतर तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे आम्ही विसरून गेलो की यांची भांडणं आहेत. आम्ही तुमच्या भांडणात इतके अडकत गेलो आणि नंतर पुढे दोघेही शेवटी पायरीवर आले तेव्हा परत आमच्या लक्षात आलं की अरे भांडण इथून सुरू झालं होतं या दोघांपासून. इतकं तुमच्या परफॉर्मन्समध्ये तुम्ही गुंतवलं आम्हाला. त्यामुळे सगळ्यांकरता एकदा टाळ्या. वंडरफुल काय म्हणतात ते सांघिक परफॉर्मन्स अप्रतिम. येस वा वा वा. सई खूप जास्त एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता आणि एक्सलंट टीमवर्क. मला सॉरी पण मला तुम्हाला तिळगुळ म्हणलेलं आवडलं. श्याम दादा आय थॉट इट वॉज व्हेरी स्वीट अँड क्यूट. मजा आली, खूप मजा आली. वा वा क्या बात. अफलातून परफॉर्मन्स जत्रेकरी. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांनी मागवलाय एक ड्रायव्हर, पण त्याच्या येण्यानं त्यांचं नाकापेक्षा मोती जड असं झालंय. बघूया तिथे काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, हास्य महारथी समीर चौघुले आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे यांना. सामान घेतलंय सगळं? हा सामान घेतलंयस का? सगळं सामान सगळं घेतलंय हो. पण मागच्या वेळेला माहिती ना एक बॅग राहिली होती घरीच. घेतलंय सगळं. तो आपला नेहमीचा ड्रायव्हर का नाहीये पण आज? कोण? राजू हॉस्पिटलमध्ये येतो. का? अगं त्याला सवय आहे ना खिडक्याच्या बाहेर तोंड काढून असं थुकायची. तो थुकायला गेला आणि एक बटन काहीतरी दाबलं गेलं, काच वर आलं. हे लागलं त्याला इथे. बापरे. मग लटकत होता 30 सेकंद असा माहितीये तिकडे. मला लक्षात नाही, मला झोप लागलेली होती. काय तुम्ही? प्रॉब्लेम झाला. मग काय सांगू तुला पण इकडे. आता बरं आहे का? आता बरं काय टेन्शन नाही. नशीब. नाही पण बरंच झालं. हे असं पान खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांना एकदा शिक्षा मिळालीच पाहिजे, त्याशिवाय सुधरत नाहीत ते. जाऊ दे आता, कशाला आपण चाललोय ना आता अष्टविनायकला 4 दिवस मजा करायला. नको ना तो डोकं फिरवूस. शांत मग राहा. आता कोण आहे? आहे नवीन ड्रायव्हर आहे. चलाभूर नावाचं एक ॲप आहे. तर त्याच्यावर ड्रायव्हर आम्ही बुक केलेला आहे. तो ऑनलाईन ड्रायव्हर आहे. तो मग 4-5 दिवस तो आपल्या बरोबरच आहे. अहो पण आपण 4 दिवस अष्टविनायकला जाणार. तो कसा चालवत असेल, तो स्वतः कसा असेल, आपल्याला काही माहिती नाही. काय करायचं? अगं आता एवढे ॲप आहे, त्यांनी जाहिरात केली आहे. गौरव मोरेला घेतलंय जाहिरात. त्याला काहीतरी असणार ना त्याच्यात. असं कॅज्युअली कसं कांदेपोहे करतेस तसं कसं ॲप काढतील ते? नाही की नाही असणार. जरा विश्वास ठेव ना. नवरा नाही तर दुसऱ्यांवर तरी विश्वास ठेव कधीतरी. कोण आहे? एक्सक्यूज मी. नाही चाहिए. नाही चाहिए. चलो नाही चाहिए म्हणजे होय. दिस इज माय कार. हे माझी गाडी आहे ही. ओ आय एम सो सॉरी. एकच मिनिट. हा मिस्टर चौघुले. येस. हॅलो सर. मी चलाभूर मधनं ओम. हाय सर. हाय ओम. हॅलो मॅम. हाय ओम. चावी. अय्या मी खालच्या जोशी काकूंकडे ठेवली, घेऊन येऊ ए पटकन. पिंडो गाडीची चावी मागतोय. घराची का मागेल तो घर चालवायला आलाय. त्यांनी चालवलं तरी घर चालणार आहे का? घराला कुठे चाक आहेत? तुझ्या विनोदाच्या पायावरच्या केसांचं वॅक्सिंग केलं पाहिजे. सटकन काढले पाहिजेत. तरी उपमा नको ना करू. हे काय विनोद आहे का? चांगले असतात माझे पण. सर चावी. या गेट यू चावी. थँक्यू सर. सामान हो. हा सामान ठेवायचं ना. यार बापरे. हु. पीप, पीप. चलो सर. एक्सक्यूज मी. येस सर. हे तुम्ही ड्रायव्हर म्हणून आहात ना आज? हा सर. मग तुमचंच सामान खूप वाटतंय मला. हा या. एवढ्या बॅग्स काय करायच्या? 4 दिवस सातवे म्हणजे आमच्या तर 2च आहेत बॅग्स. हो नाही 4 दिवस मी असणार ना तुमच्या. नाही बरोबर आहे, पण एवढं काय आहे या सगळ्याच्यात? बेसिक आहे ते. माझे 3 शूजच्या पेअर्स आहेत. एक जॉगिंगसाठी, एक रनिंगसाठी आहे. मग परत योगा मॅट आहे. माझे मॉइश्चरायझर, शॅम्पूज आणि वेगवेगळे डिओड्रंट्स आहेत. 5 किलोचे 10 किलोचे 2 डंबेल्स आहेत. सो त्यासाठी आहे सगळं. डंबेल्स कशाला पाहिजेत? आय एक्सरसाइज अ लॉट डेली. तरी मी माझी सायकल आणली नाही कारण की तुम्हाला कॅरियर नाही आणि मागे रिग पण नाहीये. सो रोज एक्सरसाइज करतो. या कानात कापूस घातलाय मी? नाही ना. ऐकलं मी आता. थांब ना. तू मला काय सांगतो? मी नाही करत. थांब ना. मला नको सांगू त्याच्याबरोबर. एक्सक्यूज मी. आमच्या पण बॅग्स आहेत ना. मी आता सगळं गाडी तर भरली. आता कुठे ठेवायची? नाही होतील ऍडजस्ट. द्या.
होतील द्या adjust? द्या अहो होतील ऍडजस्ट काय ते आम्ही जातो म्हणजे मालक आम्ही आहोत त्यामुळे अहो नाही, मी ऐकलंय ना मनात जागा असेल ना तर सगळीकडे जागा होते हो पण मनात बॅग्स राहत नाहीत ना काय बॅग ठेवा बॅग ठेवा ती bag हळूहळू हळूहळू. त्या खालच्या बॅगेत राजगिराचा लाडू आहे ना त्यामुळे जरा. राजगिराचे लाडू तू अष्टविनायकला घेऊन चालली उपास आहे ना परवा तुमचा. बघ मागे बस अरे बापरे ओके चल ही बॅग जरा धरता का म्हणजे ठेवा ना तुमच्या मांडीवर माझी बॅग अरे मांडीवर कशाला ठेवता इकडे सामान आहे माझं अरे पण सामान आहे, मला मांडीवर कशाला घ्यायला होता खाली ठेवूया ना आपण इकडे इथे ठेवूया ना ओके 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 फाईन चलो गणपती बाप्पा या. मला एक, दोन, ए, थांब ना, तीन, थांब ना. चार. विसर्जनाला चाललोय पण इकडून देवाचं नाव घेऊन अगं, निघायचं हो पण असतं. एवढा जोरात नको ना या, गाडीत या. घुमतो आवाज कानाला या. जर चांगल्या मूड मध्ये छान जाऊया ना खुशच आहे. सर एनी म्युझिक एनी काइंड ऑफ म्युझिक Yes. आपल्याला ऐकायचं बोन जोवी मायकल जॅक्सन एड शिरान टेलर स्विफ्ट मरून फाईव्ह नको मरून फाईव्ह मरून काय नको राहू दे काही टेन्शन नाही शांत राहू इंग्लिश गाण्यांबद्दल बोलत होता. कळलं मला काय ग असं करतेस तेच परत काय सांगतेस मला हॅलो मला माहिती नसते. या Okay. या सनी वॉट ब्रो नो 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 आय एम ड्रायव्हिंग या आय डोंट नो आय एम विथ सम मराठी सेलेब व्हाय शुड आय नो हिज नेम आय डोंट नो हिज नेम नाव काय ह्यांचं हांड्यावर हांडे सात. अंड्यावर हंडे सात आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ नेम इज नाही नाही माझं नाव नाही हंड्यावर हंडे साथ समीर चौगुले माझं नाव आहे पुढे बोलणार होते मी. हे काय पद्धत आहे तुझी किती पारंपरिक विनोद आहे तुला माहितीये का हा कुठल्याही बाईला नवऱ्याचं नाव विचारलं की काहीतरी उखाणा घेऊन सुरू करायचं मला नको आहे माझ्या स्किट मध्ये हा विनोद कळलं का 4 वाक्य आधीपासून घ्या स्किट पुन्हा सुरू करा आय डोंट वॉन्ट दिस हा क्रायटेरिया अप्लाय केला ना तर सोनी लिव्ह वरून तुमचे अर्ध्याहून अधिक स्किट आत्ता गायब करावे लागतील. ठीक आहे आतासाठी ठीक आहे पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेव अरे यार आई डोंट नो व्हाट दे आर टॉकिंग अबाउट यार सैंडी तेरा पता ना क्या चल रहा है हाँ व्हाट तूने भी वो ऑडिशन दिया द भंसाली वन राइट या मैंने भी दिया द न्यू वेब सीरीज ना दीपिका एंड रणवीर के साथ या शॉर्टलिस्ट हुआ हूँ नहीं 200 में हाँ या आई अपडेट यू हाँ चल हो फोन रख कळलं ना ग बाई फालतू तो बोललेला प्रत्येक मला नको सांगूस मी पण ऐकतोय मला आवडते. हो हो माहितीये मला इकडे बावळटपणा कमी कर जरा तुम्ही काय करता असं जस्ट एक जनरल मी हा आय एम एन ऍक्टर ऍक्टर या आय एम एन ऍक्टर आणि मध्ये मध्ये ड्रायव्हिंग करतो आय अच्छा. नो ड्रायव्हिंग इज माय पॅशन यू ट्रॅव्हल एक्सप्लोरिंग द वर्ल्ड माय गॉड तुम्ही ऍक्टर आहात. हा हा हळू कर डोके थांब जरा हळू चेहरा बघू ना. अगं ते समोर ड्राईव्ह करतात चेहरा अगं नको तिकडे बघा व्हिडिओज का ड्रायव्हिंग बघितलंय का बघायचंय. तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये येता. Ew. Say, how do you do it? Ew. I don't do television, please. आणि मराठी तर नाहीच. आय एम हॅपी विथ माय हिंदी वेब सिरीज अँड हिंदी फिल्म्स. मी हिंदी फिल्म्स करतो. आमचे हे पण सोनी मराठीवर येतात डोरबेल म्हणून. मी सोनी मराठीमध्ये येतो डोरबेल म्हणून करताना पोस्ट आहे ती माझी असं सांगशील तू इथे एक शो आहे त्याच्यात I know. I have seen you somewhere. येस मला बघितलंय तुम्ही I don't remember. I guess. ती आत्ता पोस्ट ऑफिस नावाची सिरियल सुरू झाली आहे. त्यात आहात का तुम्ही? नाही ती आत्ता आहे 600 एपिसोड मी ह्याचे केलेत हास्य जत्रेचे What? कशाचे? हास्य जत्रा मी केलेत नो आय डोंट अटेंड जत्रा खूप नाही जत्रा नाही ओली जत्रा नाही जत्रा म्हणजे इट्स काइंड ऑफ अ पॉप्युलर शो यू नो मला मराठी येतं ऍक्सेंटची उगाच वाट लावू नका मराठी बोला. मी तेच सांगतोय की हा शो आहे पॉप्युलर तर मराठीमध्ये खूप चांगला पॉप्युलर शो आहे तो. या आय डोंट वॉच मराठी. मी मराठीच आहे म्हणजे बाय बर्थ आहे महाराष्ट्रीयन. समोर बघा हा तर मी काय मराठी आय डोंट वॉच इट आय डोंट लाईक इट बट आय डू हिंदी वेब सिरीज हिंदी फिल्म्स हिंदी इज नाईस यु नो. सध्या कामं काय चालले तुमची. माझी आपली जेबा बख्तर आहे ना त्यांच्याबरोबर एक वेब सिरीज आता आहे मी करतोय आपली अनसुनी बाते नावाची. म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे म्हणजे नाही पाईपलाईन मध्ये. अच्छा पाईपलाईन मध्ये. हा आणि डिरेक्टर आहेत ना आपले अभिजित सिन्हा नावाचे डिरेक्टर आहेत त्यांची बेईमान कोतवाल नावाची एक वेब सिरीज आहे. ओ
ते ते म्हणजे बेईमान कोतवाल कोतवाल ते वाला ना. नाही असं काहीच नाहीये त्या वेब सिरीज मध्ये. म्हणजे अजून ती शूट व्हायची आहे, ती पण पाईपलाईन मध्ये आहे. कुठून ऐकलंस का गाणं हे हे कुठून ऐकलंस गाणं? ऐकल्यासारखं काहीतरी वाटलं उगीच मला. हिचं वेगळंच असतं बाई. ऐकलं होतं मी रेडिओवर. नाही कुठे आहे ती पण पाईपलाईन ती मध्ये. पण पाईपलाईन मध्ये आहे. आणि एक करारा जवाब म्हणून वेब सिरीज आहे, व्हेरी नाईस वेब सिरीज. करारा जवाब. हा ती कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर आहे? नाही पाईपलाईन मध्येच आहे ती पण. बघा त्याच्या किती गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत बघा. तुमची एकतरी गोष्ट आहे का पाईपलाईन मध्ये? बिंडोकांची मल्लिका. आता मला बोला बिंडोक. ते पाईपलाईन मध्ये काही सुरू नाही झालं याचा अर्थ असा होतो. मी किती मराठीत बिझी आहे मला माहिती आहे. माझी पाईपलाईन बदा फुटली आहे नुसती, वाहते तिकडे. याची पाईपलाईन तुंबली आहे, ती फोडायला पाहिजे. मला सांगतोय आम्ही केवढ्या वेगाने काम करतो आमचं आम्हाला माहिती आहे. स्किट करून विंगेत गेलो माईक काढायला, तोपर्यंत टेलिकास्ट होतं स्किट. एकदा तर मी स्किट लिहिलेलं पण नव्हतं, झालं टेलिकास्ट. मी काय करू? माझं नाव लागलं, माझं नाव मी कधी लिहिलंय स्किट? असं झालं माझं. मला सांगतो तू काय, तुला माहिती आहे? सायलेन्स पीपल मला फोन आलाय. ऍक्सेंट पीपल. हॅलो मम्मा मी गाडी चालवतोय. आय एम विथ समीर चौगुले. नको हा मम्मा नाही मामाचा फोन आहे. मागे जा. ओके बाय, ठेव फोन. हॅलो सर. हॅलो ते सर समीर चौगुले सर. माझ्या आईचा फोन होता, माझ्या मम्माचा फोन होता. मम्मा होत. तर हा माझ्या आई तर ती तुमची खूप मोठी फॅन आहे. अच्छा. तर ते तिच्या आणि तिच्या मैत्रिणींबरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल झाला असता तर. बघा ह्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फरन्सला वगैरे जायला मिळतं. हे कधी गेले नाहीत आजपर्यंत. विंडो कॉन्फरन्स कॉल मध्ये 4 जणी एकत्र येऊन मी त्यांच्याशी बोलणार आहे. हिला उतरव तर मी कॉन्फरन्स करतो. हिला उतरव. नाही पाहिजे, हिला उतरव. नाही पाहिजे मला. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स, सुंदर संकल्पना. वा 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 वा. दादा ईशा वंडरफुल. म्हणजे प्रत्येक वेळेला मूर्खपणा करताना आक्रस्ताळेपणाने अभिनय करणं गरजेचं नसतं. तो संयतपणेही करता येतो. हे तू अगदी 100% दाखवून दिलास. थँक्यू दादा. उत्तम सादरीकरण आणि तिघांचंही अत्यंत संयत परफॉर्मन्स. फार मजा आली. थँक्यू. व्हेरी नाईस. आशय तुला कसा वाटला परफॉर्मन्स? ओमकार माझा खूप जुना मित्र आहे. त्याला आजच मी ओळख सांगितली की ओमकार आपण पहिले एका मालिकेत काम केलं, म्हणजे लहान भावाचा रोल करत होता तो. आणि आज आम्ही ऑलमोस्ट 6-8 वर्षांनी भेटलो. आणि तू जे मगाशी म्हणालास की मी सिरियल वगैरे करत नाही, तर तू पहिली सिरियलच माझ्याबरोबर केली. तर ते थोडं मला ऑफ वाटत होतं तिकडे. पण आय कॅन टोटली रिलेट जे ओमकार करत होता किंवा जे समीर दादाला वाटलं. आणि फारच मला खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा. आशयपूर्ण कमेंट. वा 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 वा. मंडळी, सासू सुनांच्या अतृप्त इच्छांच्या कात्रीत सापडलेत काही गावकरी. बघूया त्यांची कशी तारांबळ उडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. थांब कुठं सूर लावतोयस हा? हे पोरांनो, मी घोड्यासारखा सूर लावतो, तुम्ही मागण्या धरा. बरोबर. हा कसा उंदरासारखा सूर लावतो, सगळी पालापल होते, काही सापडत नाही. नाना तसं असेल तर मी पण घोड्यासारखा सूर लावतो. तू घोड्यासारखा सूर लावित नाही, तू सुराना घोडा. नाना तुम्ही घ्या हो, मोरेनो, तुम्ही घ्या. चला काय भजन गायला मग काय. हे पोरांनो, पाय पडून घ्या. इथनच पाडायला वासाडे ना, जरा कष्ट घ्या. हो हो मी वहिने, आता दुःख सोड, पाया पडून घे. वासाडी पडली वहिनीच्या तोंडा होती. दुःख आहे पण विनोदाचा टायमिंग काही चुकत नाही. कोण गेलाय तुझा? गेल्या मग त्यांच्याच पाया पड. घे पाया पड, घे. लय दुःख झालं हो बी. वर्ष झाला. खरंय बाबा. बाबू, ए बाबू, वालत उडी मारून 1 वर्ष झाला नी यांना.
हे आहे वडा झाला एस्टॅब्लिश आता मागे पालक पुडी मारून 1 वर्ष झाला माणसाने आयुष्याची वडी करून घेतली. आयुष्यभर अंगाची काडी होती, पाण्यातनं बाहेर काढली तेव्हा माझ्या एवढी बॉडी होती. बरोबर. केवढे फुगले होते. बॉडीत एवढं पाणी होतं चिता 3 वेळेला विजली त्या माणसाची. घालायला 2 टायर लागले 2 नमक पाया पडून हे नमा ते घे पत्रावला घे सगळ्या पोरांना वाढू घे बसा 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 दादा बुंदी घ्या दादा. होय घेतोय बुंदी घेतोय बसा बुंदी घे दादा भूक लागली आहे रे. हे घ्या हे घ्या बसा, बसा. वाढून घे. नमा बुंदी घे बुंदी बुंदी घे पत्रावला घेतला बुंदी घे तू होय होय हा. बुंदी आहे ए आहे काय होतं आहे आहे अगं आहे आहे ते आहे 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 काय काय होतं आहे काय झाला? अरे कोण हे? आहे वाडा 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 काय होता? अरे काय होता काय? पाशा दादा मला वाटतं काकू कांतारा बघून आले. नाही 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 दादा दादा ये दादा तिच्या अंगात आलंय तू बाजूला हो. ये पशादा वा बाजूला हो नाही तर कोण आहे ती तुझी गटली धरायचा. आहे हो नानू बघा काय होतं आई नाही रे काळजी करू नका, माझ्या एरियात आहे, काळजी करू नका. चालेल बघा. ए बाय बाय त्या कुकू घे इकडे, कुकू घे इकडे, लवकर घे. आता बघता कोण असता. आय काय तो लेग स्पिन टाक एकदा तो तर बाय माझ्या आईची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहराईन तू बोलणं घ्यायला राजात बाय माझ्या आई. अबा वाड्याची साल पिंपळा लावले, पिंपळाची साल वाड्याला लावून बाय माझ्या आईचे. हा काहीच्या अंगात झाड आलेला आहे तर ताबडतोब सांग कोण आहे तर बाय माझ्या आईचे. बोल कोण आहेस, बोल बोल. अगं तू आणि एका ठिकाणी ठेव, लाव कसा. बोल कोण आहेस तू, बोल. तू कोण आहे? अंगात आलं ते विनोदाचं टायमिंग जायचं नाही आहे. बोल कोण आहेस, नाव सांग, नाव सांग. पशोबा. आता हा पशोबा कोण? नानू पशोबा आबा इले आबा आबा मागा पशोबा हाक मार आबा. अरे आबा. आबा आले आबा पाम्या. अरे इथनच पाया पडाल, पुढे जाऊन पाडा. पाया पडून घे. पशोबा. आबा आबा सगळी कार्य व्यवस्थित पार पाडले. तुमचं काय राहुलं असेल तर सांगा आबा. चूक पोटात घ्यावा आबा. काय झाला सांगा. नाही बा काय नाही राहुला, आहे ना सगळी कार्य वेळेवर पार पाडलीस. होय आबा. माझ्या नावानं देवला 2 समया चढवल्या. होय होय आबा होय. 1 गाय दान केलीस. होय आबा. पण 1 रुक रवली बा. आबा आबा कसली रुकरुक रवली हा. मी गेलो हा तुझी आऊस एकटीच राहुली. आबा आता या वयात खैसून दगड आणू आई. तिका मुंबई घेऊन जा. तुझ्या वांगडा रावान दे तिका घेऊन जा मुंबईला. हा ठीक चालतंय. नको कशाला, नको मुंबईला कशाला आहे. गप तुझं काय पशोबा घेऊन जा. हा आबा नेतो. आबा अजून काय बाकी आहे काय मागूचा. नाही तुझं पोट कमी कर बाबा. तू का चरबी लिहा की चरबीत तू इलाज काय कळत नाही बाबा. आबा आता इला जाता जाता ऐक पण सांगून जा या. त्याशिवाय अंग सोडायचं नाही तू. आई बरं बाबू. आई बरं वाटतं ना. आई एवढा दमुक किती झाला मका. आई पाणी पे के बाय बा. आबा इले होते आबा. आबा आबा जिथे अगं जिथे खैसून तुझ्या अंगात इले होते आबा. माझ्या अंगात इले होते. आबा बोलले आयशिंग मुंबईत घेऊन जा वांगडा. नको बाय नको माका नाही येऊच. असं तर चालत मग राहून दे. नाही आता त्यांनी सांगितलं मग येते मी. हे दादा झालं ना आता जेवू कोण भूक लागली जेवून घ्यावा. काय आहे सकाळपासून नमे आता काय झालं. हो नानू ह्या काय होता. अरे हा काय. अरे आबांना सोडला नाही हिला धरला नाही आता. अहो मरेनू आबा कमी डोनाल्ड डक जास्त वाटतंय.
कोण आहे? ए, कुकू घे, कुकू घे. कुकू घे. बाय, कुकू ए, घे. दादा दादा घे. कबड्डी खेळणारा कोणतरी सर्व्हिस मारताय फक्त गप ना मेला बाय माझ्याची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे तू बोल नाही घ्यायला राग आहेस बोल बोल कोण आहेस तू कोण एका ठिकाणी ठेव लाव कसा बाय नाही नाही हा बोल कोण आहेस तू बोल नाव डिक्लेअर कर पशी 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 ए दादा मी पशी दादा मिथून नाही पशी पशी वडा तिकडे ओढा पशी 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 बाबू पशी कोण? पशी म्हणजे तुझी मोठी आई तुका पशी बोलूची म्हणजे आबांची आई हा. माझी आजी होय, होय. अरे पण माझी आजी डिस्को डान्सर होती अरे पाशा अरे आजी आले तिला विचार काय चुकलाय काय तुझा अजय पाया पडतो अजय काय झालं तू किती गेलीस माझा जीव राहुला या घरात हाय ना माझ्या सुनेत अडकलो माझा जीव माझी सून या घरात राहुली पाहिजे हा मुंबई गेली नाही पाहिजे नाही पण माझं पोरग मका घेऊन जाणार आहे मुंबईत ते काय नाही माझ्या नंतर माझ्या सुनेने या घरदार सांभाळला पाहिजे नाही ते काय नाही अजय माझ्या सुनेने माझ्या बापू ऐकला पाहिजे अजय आबांनी सांगितलं आई मुंबईत घेऊन जा म्हणून मुंबईचा घर 10/10चा तुझ्या आईने जर झोपेत कूच बदलली तर सकाळी दुसऱ्यांच्या घरात उठत नाही नाही माका जाऊ का मुंबईत माझा ऐकणार नाही तू नाही घेऊन तुला घेऊन वर बोलव बाय नको नाही कबूल कर वैदे नाही जात मी नाही जात बाय नाही जात राहतोय हैसर मरतोय बाय गजर घ्या गजर घेऊ पण बरं आग सोडला आग सोडले बाय आग सोडल्या अंग पडला ये बरा बरा घे पाणी काय झालं बाय काय झालं का जेवण सगळ्यांचं? अरे कुठे औषध झालं जेवतो जेवू का देत नाही आम्हाला तुम्ही पाणी का देत नाही पी अगं आजी आली होती अंगात हो माझ्या बापरे काय म्हणाल्या आजी बोलली की आईला मुंबईला नको नेऊस म्हणून ती बोलली आबांशी बोलेल ती बरं झालं म्हणजे चांगलं ठीक आहे. झालं मी पाणी पिते पाणी ये दादा ये जेवायला वाढ जेवायला बसा 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 मी वाढते बुंदी मला दे, मी वाढते अजय जेवायला सर्व्हिस नको घालू मग सारखी या तुमच्या भूतांच्या नादांना बुंदी नरम झाली असेल तू भात घे भात घे दादा भात घे आधी कोणती हा चल काय आहे आबा परत आले वाटतं आबा शोभा तुझ्या औषध मुंबई घेऊन जायचं लक्षात हा ना तुका पण आता आजी इली होती आजी बोलली की नको नेऊ तिका काय सांगूच आता मी सांगा तिका घेऊन जा मुंबई पडला पशी 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 पशोबा पशी 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 हा पशोबा पशी 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 पशोबा पशी 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 वाहून जाल पशी 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 हा पशोबा पशी 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 हा अरे मेलानं बदललाच का काय काय करता पशी 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 हा पशोबा पशी 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 हा पशोबा पशी 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 हा पशोबा नाटक करता नाटक काही अंगात बिंगात आलेलं नाहीये तुझ्या जसं अंगात दिला माका सांगतास काय करता आबा पण आहे आणि मोठी आई पण दिसते काय दिसला पाहिजे दिसला पाहिजे दिसतंय काय कोण हाय कोण हाय नाव कबूल कर दादांच्या अंगात हत्ती आलाय वाटतं मी तातो असा आहे अरे तातवा कणकवली श्री होते काय काय बोलला तातो ए नाही, तातो सर, वा. बाबू काय झालं रे तातो नमे
पहिला आणि शेवटचा सांगताय काय माझं पशा शनिवारी रात्री हलत डुलत येत घरात त्याच्या थोबाडचा वास घ्यायचो नाही. वय बोल, वय बोल. नाही घेत नाही अरे घेत. तू काय हा, हाय, हाय. त्या ऍबड्यांवर बसलीयस त्या ऍबड्या मोकळा कर पशाच्या नावावर कर कळलं करते. वाटोळा करून टाक. नाही करते आता मला सोडूचा भूक लागली. पोरा कधीची उपास त्यांका आधी जेऊ कोडा बुंदी काम करा बुंदीला बांधून द्या घराची खाता पत्रावलीत घे बांधून पत्रावलीत पत्रावली घे. सगळी बुंदी घ्या ही तर खाण्यात काय अर्थ नाही सारखी भूत आहे ती खाऊन दे सगळीच घ्या सगळीच घ्या सगळी घे बाबू. बाबू बुंदी नशीब घरात तीनच माणसं आहेत मोरेनू ह्याच्या अंगातला काढायचा कसा तर मरू दे ह्यांच्या भानगडीत आपण पडायचाच नाही जाऊया? काय आहे हा बघ म्हणजे माणसात जी भांडणं होतात ना ती माणसं सोडवू शकत नाही म्हणून आत्म्याला बोलवतात का नाही होय काय आणि आत्म्याचं कसं आहे माहितीये का सकाळी हा साकवा वर्णाचाला पाणी ल याय इकडेच वावलं का नाही तर ह्याचा भूतांचा कसा आहे तंबाखू मागलं तर चुना नाही नको काय इथं मुंजा लय डेंजर आहे हा बघा इथं बसलाय तू आपण मागच्या दरवाज्यानं जाऊया या वा 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 वेडेपणाचा कहर अक्षरशः झपाटल्यासारखं परफॉर्म केलं. क्या बात. प्रसादा विषय उत्तम होता पण सगळ्यात आधी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या त्या लोकांसाठी ज्यांच्या काही कारण नसताना अंगात येतं आणि मग ते आपल्याला ट्रोल करतात त्यांच्यासाठी हे निवेदन की अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर इथे उपस्थित असलेल्या कुणाचाही विश्वास नाही. आम्ही अशा कुठल्याही अंधश्रद्धेला पुरस्कृत करत नाही. फक्त विनोदासाठी आम्ही त्याचा वापर केलेला आहे. धन्यवाद. आता तुमच्याबरोबर तुम्ही 5 जण नेहमीप्रमाणे लाजवाब तुमच्या दोघींच्या एनर्जीचं आणि काय त्याचं काय करायचं आम्ही तुम्ही दोघींनी कहर केला. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला दोघींना. हॅट्स ऑफ. अप्रतिम. खूप मजा आली. वा वा. मंडळी या मंचावर हा हास्य धमाका असा चालू राहणार आहे. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.